सभापती महोदय, खोटे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे, गरिबांच्या तोंडची खिचडी खाणारे तुमचा खोटेरडेपणा आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे। आज जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमको क्या गिराएंगे। तो हमसे दुश्मनी करने के पहले अपना कद ऊंचा करो। या ठिकाणी डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे। त्यामुळे आमची चिंता बिलकुल करू नका। खरं म्हणजे तुम्ही आपली चिंता करा। रोज तुम्ही आरोप करताय, रोज अडीच वर्ष झाले, आता नवीन सरकार आलं, लोकांच्या न्यायालयाने लोकांनी देखील दाखवलं, शिक्कामोर्तब केलं, कोण काय कोण काम करणारे आहेत, कोण घरी बसणारे आहेत, घरी बसणाऱ्यांना घरी बसवलं, काम करणाऱ्याला पुन्हा सत्ता दिली। त्यामुळे मी एवढंच सांगतो, रोज दुसऱ्याला शिवाशाप देऊन भलं होत नसतं। दुसऱ्याची लाईन कापण्यापेक्षा आपल्या कामाची लाईन मोठी करा तर फायदा होईल। आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। गरिबांविषयीचा तुमचा कळवळा किती खरा आणि किती खोटा आहे आम्हाला माहित आहे। कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दात सांगायचं तर, सभापती महोदय, खोटे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे, गरिबांच्या तोंडची खिचडी खाणारे तुमचा खोटेरडेपणा आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे। हे म्हणून हे खोटे उमाळे आणि जिवाळे हे देखील लोकांना माहित आहे आणि म्हणून काही लोकांनी टीकात्मक यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये काही आरोपी केलेत। आमच्यामध्ये वाद होतील, फूट पडेल यासाठी काही लोक, मगाशी म्हणालो मी, देव पाण्यात बुडून ठेवतील। पण अंबादासजी, तुम्ही वैयक्तिक नका घेऊ, तुम्ही तसे समजदार आहात। मिलिंद तिकडे सत्य स्वीकारलं पाहिजे। सत्य हार सकता है लेकिन परेशान नहीं हो सकता है। परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है। आज जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमको क्या गिराएंगे। तो हमसे दुश्मनी करने के पहले अपना कद ऊंचा करो। बराबरी होगी तो ही मुकाबले में मजा होगी। तो पहले विचार से बड़े हो जाओ, मोठं मन ठेवा। मला असं वाटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यावर विरोधक चिंतन करतील आणि विचार मंथन करतील। असं नको बोलू, विचार मंथन करतील। डूब गए अहंकार में कई सारे, अब तो सुधर जाओ प्यारे। सुधरो। काँग्रेसने नानाभाऊंकडून खुर्ची काढून घेतली आणि सपकाळाने, नानाभाऊ खाली आहेत, आमचे नानाभाऊ बरे होते असे म्हणायची वेळ सपकाळांनी आणली। त्यांना देवेंद्रजी औरंगजेब वाटले। कुठे गेले? भाई गेले वाटतं। सपकाळ साहेबांना सांगायला हवं, सब काळ सारखा नसतो, वेळ सारखी नसते, काळ बदललेला आहे आणि बोलताना देखील भान ठेवलं पाहिजे आपण कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मशाल पेटवून खुशाल झोपा काढणारा नाही या निकालामुळे काही शानपण आलेला असेल तर येऊ द्या। तुम्ही गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा। अखेर सभापती महोदय, तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल, हेही मी या ठिकाणी सांगतो। मी कोणी आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका। गद्दार कोण याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिलाय, पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे। आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात असू द्या। आता त्याच्यावर मी नाही बोलत। किती सुपाऱ्या देऊन बदनामीच्या ज्या काय मोहिमा चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही। आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत, हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो। मी अशा पद्धतीने बोलत नाही, परंतु रोज तुमचं जे काही चालू आहे विरोधकांकडून यामध्ये अतिशय म्हणजे सकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह आहेत, विकासाच्या आहेत,
लोकाभिमुख आहेत त्या सगळ्या बाजूला होतात. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सांगतो, कुठल्या संविधानाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा नेहमी मारतात, परंतु आपल्याला आम्ही सांगतो संविधान त्याची चर्चा होणार आहे. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, त्याच्या संविधानाच्या आधारावर हे आम्ही सरकारचा कारभार करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता, त्याच्या पुढे दोन बोटं समोर असतात, 3 बोटं आपल्याकडे असतात. तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान? हे लोकांनी पाहिलेलं आहे. प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान? त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान? मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा हजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं? हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान? खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी नाही वाटतं दोघं इकडे आहेत, एकच आहे. अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान? उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान? आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं? राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही? कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही? करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही? ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून बरंच काय बरेच उदर गंभीर आहे. अंतिम आठवड्यात आहे. जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय. संविधान तो बाबासाहेबांच्या संविधानावर आधारित आहे. आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे. पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधानाचा गळा घोटला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, मग हित कधी का कोणाचा गळा घोटला? मनसुख हिरेन किती आहेत? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही आहे, परंतु ते बाहेर आले तर हातातलं कोरं संविधान घेऊन कुठं पळणार? आता ते संविधान कोणी दाखवायला लागलं? ते काल कोणीतरी परवा दाखवले छोटा डायरी, जाऊ दे त्याचा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल. हा जो काही ही पद्धत आहे, अरे बाळासाहेबांनी केले ना, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले बाळासाहेब, म्हणून तर शिवसेना मोठी झाली. आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये, परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता, रोज मीडिया समोर आरोप करता, जो रोज हे करता, अरे झाले 2.5 वर्ष लोकांनी दाखवलं कोण खरं आहे कोण खोटं आहे, कोण लोकांचं आहे कोण जनतेचं आहे, कोण लोकांसाठी काम करतंय, झालं सगळं. तरी सुद्धा सुधरा. मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होत असताना अनेकांचा जळफळाट होतोय. त्या दिवशी बैठकीला मी गेलो होतो. बैठकीमध्ये जसं म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सभापती महोदय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, मी आणि देवेंद्रजींनी आयुक्त चहल यांना बोलवलं. यापूर्वी देखील ते कुठंतरी सांगितलंय आणि सांगितलंय दर पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास, जाणारा लोकांचा जीव हे कधी बंद होणार? कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही? मग आपण पहिल्या टप्प्यात 321 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 400 किलोमीटर, असे 700च्या वर, 301 आणि 400, 701 किलोमीटरचे रस्ते आपण कॉन्क्रीटचे सुरू केले. आता कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केले, आता थोडं काम सुरू आहे, त्यामुळे थोडी गैरसोय नक्की होत असेल, परंतु हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढे 20-25 वर्ष मुंबई खड्डेमुक्त होईल. हे चांगलं काम आम्ही करतोय की नाही? मग का पोटदुखी होतीये? का त्याच्यामध्ये डांबराचे रस्ते गेले 10-15 वर्ष डांबरामध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली 3-3.5 हजार कोटी रुपये जे मलिदा, जे लोकांचे बर्बाद झाले, जे लोकांचे वाया गेले, याला जबाबदार कोण? जसा आणि म्हणून या ठिकाणी डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही.
आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. आणि म्हणून या ठिकाणी जुन्या ठेकेदारांची मोनोपॉली आम्ही तोडून टाकली, नवे, त्यामुळे काही लोक बिथरलेत. आणि म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे असं जे लोक म्हणतात, नक्की चौकशी करायला पाहिजे. जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे. ही महापालिका म्हणजे मुंबई शहरातल्या लोकांचे पैसे आहेत, परंतु त्याचबरोबर 15 वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी समोर आलं पाहिजे. रस्त्यावरचे खड्डे कोणाचे भ्रष्टाचाराचे अड्डे होते हे आम्हाला माहित आहे. आणि म्हणून त्या दिवशी काही मिस्टर बीन ने डस्टबिनचा उल्लेख केला. सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळेच हे हाल झालेत. सगळेजण गेले. कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं, 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं, चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती, वाघ बकरी चहा, ती पाहिली. आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी.